आज आपण उमेदवारी अर्ज दाखल करताय, काय सांगाल? आज नगर परिषदची अकलूज नगर परिषदची ही पहिलीच निवडणूक आहे आणि 13 वॉर्डातून 26 जण उभे आहेत आणि एक नगराध्यक्ष. ते आमचे 27 उमेदवार आज फॉर्म भरायला आतमध्ये तिथे गेलेले. आमचं पॅनल पूर्ण तयार आहे आणि आम्ही ज्या पक्षातर्फे अजितदादांच्या घड्याळ चिन्हावरती आम्ही निवडणूक लढवत आहोत. आम्हाला खात्री आहे, कारण आमचं जे बोलणं झालं की आमच्या गावाचा विकास झाला पाहिजे आणि त्यासाठी राज्याची तिजोरी ही अजितदादांच्या हातात आहे. त्यांनी भरपूर म्हणजे भरघोस निधी देण्याचा आम्हाला शब्द दिलाय. दुसरं असं की लाडकी बहीण योजना जी महाराष्ट्रात एवढी गाजते अजून सुद्धा, तर त्या ह्याच्यावरती म्हणजे आम्ही म्हणजे एवढं धाडसाने त्यांनी तो निर्णय घेतला अजितदादांनी की लाडकी बहीण योजना राबवणं. तोच पॅटर्न आपण बिहारमध्ये बघितलं की बिहारमध्ये सुद्धा लाडक्या बहिणींना त्यांनी निधी दिला आणि तिथे राज्य आलं. आपल्याकडे राज्यात आणि केंद्रात भाजपची आणि महायुती आहे, परंतु अकलूज नगर परिषदेमध्ये अजितदादा गट हा स्वतंत्र स्वबळावरती निवडणूक लढवतो. नाही, आता तुम्ही महाराष्ट्रात सगळीकडे असं कुठे युती आहे कुठे असं तुम्ही समीकरणानंतर एवढी बघितले असतील की न होतो न भविष्याची. आता कसं की ज्याला आपल्या गावाचा विकास करायचा असेल तो सकारात्मक एकत्र येईल, म्हणजे सकारात्मकपणे एकत्र येईल आणि त्याप्रमाणे निर्णय घेतले जातील. आज तर पहिला दिवस आता फॉर्म भरायचा आहे. माझ्या मनात आमच्या यांच्याकडून एक टॅगलाईन वापरली जाते की अकलूजमध्ये मोहिते पाटलांची दहशत आहे, ती दहशत पसरवण्यासाठी निवडणूक लढवली जाते. खरे अकलूजमध्ये दहशत आहे का? आता ज्याने म्हटलं त्यांना माहिती असेल, आम्ही काय सांगणार. म्हणजे आम्ही मोहिते पाटील खरं सांगू का की म्हणजे या गावाचा विकास झाला पाहिजे अजून सुद्धा. म्हणजे जरी 70 वर्ष झाली असली तर पहिली जी होती 40 वर्ष सहकार वर्ष होते तोपर्यंत ह्या गावाचा अतिशय चांगल्या प्रकारे विकास झाला. 1 नंबरची आशिया खंडातली ग्रामपंचायत होती, कोट्यावधीची उलाढाल करणार. पण नंतर ज्या 30-35 वर्षाच्या काळात थोडस आपण बॅकफुटला गेलोय की डेव्हलपमेंट नाही, नगर विकास हे झालेला नाहीये. म्हणजे आता तुम्हाला सगळ्यांना माहिती की इथल्या जनतेलाच विचारायचं की समस्या काय आणि त्यातून फक्त एवढंच की होण्यासारखं आहे काम. आणि आम्ही जो पक्ष घेतलाय गजाळ आणि अजितदादांचा, तर त्यांच्या हातात राज्याचे तिजोरीचे किल्ले आहेत. निश्चित आम्हाला भरघोस निधी मिळणार आहे आणि त्यांनी शब्द दिलाय, शब्दाचे ते पक्के आहेत आणि इथला विकास होईल. काय अकलूजमध्ये कमी आहे वाटतं विकासाच्या बाबतीत? हे बघा, विकासाच्या बाबतीत कमी म्हणजे असं की तुम्हाला मूलभूत गरजा तर आम्ही दिला पाहिजेत का नाही. जे नेतृत्व करतात त्यांनी रस्ता, लाईट, पाणी हे तर आहे. तुम्हाला चालायला सडक चांगली पाहिजे. रात्री गल्लीपुळातून जर तुमची मुलगी बहीण बायको जर रात्री 8ला आली तर तिथे निदान दिवा तरी पाहिजे. गटरी सगळ्या अशा बाबाशा वाहून जात आहेत, त्याला बंदिस्त गटरी नाहीत किंवा दुकडे त्याच्यावरती काय कसं घरात लोकांच्या घुसतात. तर हे सगळं जे आहे पाण्याचा प्रश्न मोठा आहे की पाणी सुद्धा म्हणजे मधल्या काळात तर 8-10 फूट खाली खड्डा घेऊन फुलपात्राने पाणी काढत होते. ही अवस्था जर तिथली असेल आणि मग ते त्याची सुधारणा झाली. वार्षिकला आपल्या जनसेवा संघटनेला 6 महिने काम करण्याची संधी मिळाली, यावेळी संधी मिळेल का? निश्चित तुमच्या सगळ्यांच्या हातात आहे आम्हाला संधी द्यायचं आणि निश्चित मिळेल, खात्री आहे, कारण लोकांना विकास हवा असतो. धन्यवाद.